नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत। आजच्या भागात आपण पुढील आठवड्यात येणारी तुमची सेकंड पिरियडिक टेस्ट अर्थातच दुसरी घटक चाचणी यावर प्रामुख्याने आपण भर देणार आहोत। विद्यार्थ्यांनो, या परीक्षेसाठी तुम्हाला 2 पाठ आम्ही दिलेले आहेत। यामधील पाठ क्रमांक 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य, त्याचबरोबर पाठ क्रमांक 11 आभाळातल्या पाऊलवाटा। या दोन्ही पाठांच्या अनुषंगाने असलेले व्याकरणातील अनेक घटक, त्याचबरोबर अपठित उतारा आकलन। विद्यार्थ्यांनो, ही परीक्षा तुमची ऑनलाईन स्वरूपाची आहे, कारण सध्याचं वातावरण बघता अजूनही आपण ऑनलाईन शिक्षण प्रणालीचाच वापर करत आहोत आणि त्यामुळे येणारी परीक्षा देखील तुम्ही ऑनलाईन स्वरूपानेच ती सोडवणार आहात। मग आता या परीक्षेसाठी साधारणतः तुम्हाला कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतील यावर आज आपण इथे एक नजर टाकूया। मुळात विद्यार्थ्यांनो, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगते की या परीक्षेला कोणत्याही विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं लिखाण करायचं नाही। ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला सर्व प्रश्न हे बहुपर्यायीच विचारले जातील। बहुपर्यायी म्हणजेच MCQ बेस, आणि त्यामुळे तुमच्यासमोर असलेले सर्व प्रश्न व त्यांच्या खाली दिलेले सर्व पर्याय हे मात्र तुम्ही काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि त्यानंतर योग्य पर्यायाची मात्र निवड करायची आहे। आता हे प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतील यावरही आपण एक नजर टाकूया। प्रश्न पहिला बघा, मी इथे दिलाय, खालील अपठित उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय निवडा। अपठित उतारा म्हणजेच अनसीन पॅसेज। विद्यार्थ्यांना इथे तुम्ही काळजी घ्यायची आहे, दिलेला अपठित उतारा हा तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावर जे प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी दिलेल्या त्या उतार्याचा वापर करून, त्याचबरोबर प्रश्नाच्या खाली दिलेले पर्याय यांचा वापर करून योग्य उत्तराची मात्र तुम्हाला निवड करायची आहे। आता अपठित उतारा आकलनामध्ये 5 मार्कासाठी तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील ते सर्व प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा या स्वरूपाचे असतील। परंतु तुम्हाला उत्तर लिहायचं नाही, तर सर्व प्रश्न हे बहुपर्यायी असल्यामुळे योग्य उत्तराची तुम्हाला निवड करायची आहे। कारण प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला 3 पर्याय दिले जातील, अ, ब, क, आणि त्यातील योग्य पर्याय कोणता हे तुम्ही मात्र तो अपठित उतारा वाचून समजून मग उत्तराची निवड करायची आहे। कोणत्याही प्रकारचं लिखाण तुम्ही करणार नाही। त्याचबरोबर प्रश्न दुसरा कोणता असेल बघा। प्रश्न दुसरा आहे, योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। अभ्यासाला तुम्हाला 2 पाठ दिलेले आहे परीक्षेसाठी, त्यावर आधारित हा प्रश्न आहे। आता हे प्रश्नही कसे येतील? बहुपर्यायीच येतील, MCQ बेस। उदाहरणार्थ मी इथे काही प्रश्न दिलेत बघा। प्रश्न पहिला, प्लॅटिनमचा प्रयोग डॅश होता। खाली 3 पर्याय दिलेले आहेत, अ फायदेशीर, ब महागडा, क व्यवहार्य। विद्यार्थ्यांना जर तुम्ही पाठाचं नीट वाचन केलं असेल तर तुम्ही इथे योग्य पर्याय निवडू शकता। योग्य पर्याय कोणता आहे? महागडा। ह्या योग्य पर्यायाची निवड इथे तुम्हाला करायची आहे। अजून एक आपण रिकामी जागा बघूया। पक्ष्यांना डॅश फारशी काळजी नसते। बघा, बहुपर्यायी प्रश्न आहे, खाली 3 पर्याय दिलेले आहेत, अ बर्फाची, ब उन्हाची, क थंडी वाऱ्याची। पाठाचं वाचन केलं असेल नक्कीच चोख उत्तर तुम्ही इथे निवडणार आहात। उत्तर काय येईल? थंडी वाऱ्याची।
तर योग्य उत्तराची निवड करा. त्यासाठी पाठांचं वाचन करा. त्याचबरोबर दुसरा प्रश्न कोणत्या स्वरूपाचा असेल बघूया आपण. प्रश्न दुसऱ्यामध्येच सब क्वेश्चन ब आहे. खालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. बघा, जवळजवळ 6 मार्काचा हा प्रश्न आहे. अभ्यासाला असलेले दोन्ही पाठ या पाठांवर आधारित इथे मात्र तुम्हाला एका वाक्यात उत्तरं, परंतु बहुपर्यायी स्वरूपाचे विचारले जातील. उदाहरणार्थ बघा, काही मी इथे 1-2 प्रश्न घेतलेत. पहिलाच बघूया. एडिसनने बांबूच्या किती जाती गोळा केल्या? बहुपर्यायी प्रश्न आहे, त्यामुळे खाली पर्याय दिलेले आहेत. पर्याय अ 2000, पर्याय ब 4000, पर्याय क 6000. उत्तर काय येईल? पर्याय क 6000. तेव्हा योग्य पर्यायाची निवड करायची आहे. दोन्ही पाठावर आधारित जवळजवळ 6 प्रश्न तिथे विचारले जातील. अजून एखादा प्रश्न बघूया. बलाकांच्या स्थलांतराविषयी कोणाच्या वाङ्मयात उल्लेख आढळतो? पर्याय बघा दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे तुलसीदास, दुसरा पर्याय आहे कालिदास आणि तिसरा पर्याय आहे ज्ञानेश्वर. जर पाठाचं वाचन केलेलं असेल तर नक्कीच योग्य उत्तराची तुम्ही इथे निवड कराल. त्यामुळे इथे मात्र पर्याय काय येईल? कालिदास. तर अशा स्वरूपाचे बहुपर्यायी प्रश्न दोन्ही पाठांवर आधारित तुम्हाला इथे विचारले जातील. ते जवळजवळ 6 मार्कांचे असतील आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी पाठाचं वाचन करावं असं मला कळकळीने इथे सांगावंसं वाटतं. व्याकरणाचे विविध घटक यावर्षी आपण अभ्यासलेले आहेत. जसं समास ओळखा किंवा सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा. त्याचबरोबर काळ ओळखा, काळ परिवर्तन करा, वाक्यांचे प्रकार ओळखा, वाक्यांचं रूपांतर करा. बरोबर? इतकंच नव्हे, शब्दांच्या 8 जाती. तर या व्याकरण घटकांवर आधारितही परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारले जातील. परंतु हे सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचेच असतील. मग हे प्रश्न कसे विचारले जातील त्याची काही उदाहरणं आपण बघूया. समोर बघा, प्रश्न 3 मी दिलेला आहे. अ, खालील सामासिक शब्दाचा समास ओळखा व उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा. समासाचे आपण 4 प्रकार शिकलेलो आहोत. बरोबर? द्वंद्व समासामध्ये 3 प्रकार: इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व. तसंच द्विगु समास आणि त्यानंतर अव्ययीभाव समास. त्यावेळी दिलेला सामासिक शब्द हा कोणत्या समासाचा आहे हे इथे तुम्हाला ओळखायचं आहे. शब्द दिलाय बघा मी, गावोगावी. बहुपर्यायी असल्यामुळे खाली 3 पर्याय दिलेले आहेत. अ, द्विगु समास, ब, अव्ययीभाव समास आणि क, समाहार द्वंद्व समास. योग्य पर्यायाची इथे निवड करायची आहे. योग्य उत्तर काय येईल? अव्ययीभाव समास. त्याचबरोबर दुसरा प्रश्न काळ या घटकावर कसा विचारला जाऊ शकतो बघा. खालीलपैकी भूतकाळातील वाक्य कोणते ते निवडा. कदाचित तुम्हाला वाक्य ओळखायला येईल. कदाचित दिलेलं वाक्य जे आहे त्या वाक्याचा काळ कोणता आहे ते ओळखायला येईल. त्या प्रश्न नीट वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तराची निवड करायची आहे. आता बघा, भूतकाळातील वाक्य ओळखा म्हटलेलं आहे. खाली 3 पर्याय दिलेले, 3 वाक्य दिलेले आहेत. या 3 पर्यायापैकी भूतकाळातील वाक्य कोणतं हे समजून घेण्यासाठी मुळात आधी ते 3ही वाक्य वाचणं गरजेचं आहे. पहिलं वाक्य, तेथे काही शास्त्रज्ञ जमले आहेत. दुसरं वाक्य,
तेथे काही शास्त्रज्ञ जमतील. आणि तिसरं वाक्य, तेथे काही शास्त्रज्ञ जमले होते. आपल्याला भूतकाळातील वाक्य ओळखायचं आहे, त्यामुळे योग्य पर्याय कोणता येईल? तेथे काही शास्त्रज्ञ जमले होते. तेव्हा नीट वाचन करा, समजून घ्या, त्यानंतरच योग्य पर्यायाची निवड करा. तसंच वाक्यांचे प्रकार आपण शिकलोय, त्यावर आधारित हा प्रश्न आहे बघा. सूचनेनुसार योग्य पर्याय निवडा. दररोज व्यायाम करा. वाक्याचा प्रकार ओळखा. विद्यार्थ्यांनो, इथे हा प्रकार ओळखा म्हणून प्रश्न आहे, परंतु कदाचित रूपांतर करा म्हणूनही प्रश्न येऊ शकेल. तिथे देखील आम्ही तुम्हाला रूपांतरित केलेली 3 वाक्य तिथे आम्ही देऊ. त्यातील योग्य वाक्याची तुम्हाला निवड करायची आहे. जसं इथे वाक्याचा प्रकार ओळखा म्हटलं आहे आणि म्हणून खाली 3 पर्याय दिलेत. अ विधानार्थी वाक्य, ब प्रश्नार्थी वाक्य आणि क आज्ञार्थी वाक्य. दिलेलं वाक्य कोणत्या स्वरूपाचं हे समजून घ्या आणि त्यानंतरच त्याची निवड करा. हे वाक्य कोणतं आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. शब्दांच्या जातीवर आधारित आता प्रश्न कशा स्वरूपाचे असतील त्यावर एक नजर टाकूया. शब्दांच्या जाती जवळजवळ इयत्ता 5वीपासून तुम्ही शिकत आहात. 8 जातींची आपण उजळणीही केलेली आहे. त्यामुळे योग्य उत्तराची तुम्हाला निवड करता यायलाच हवी. प्रश्न बघूया. युरोपमध्ये अनेक पक्षी हिवाळ्यात दिसेनासे होतात. सूचना काय दिली आहे? शब्दयोगी अव्यय ओळखा. पर्याय दिलेले आहेत बघा. पर्याय अ अनेक, पर्याय ब हिवाळ्यात, पर्याय क मध्ये. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दाला जोडून येणारा शब्द. त्यामुळे दिलेल्या पर्यायांमध्ये असा कोणता शब्द आहे जो शब्दांना जोडून आलेला आहे? मध्ये. तेव्हा योग्य उत्तराची निवड करायची आहे. दुसरा प्रश्न बघा मी इथे दिला आहे. एडिसनच्या मते त्याच्यात 99% चिकाटी होती. सूचना दिली आहे क्रियापद ओळखा. क्रियापद आपण 3री-4थीपासूनच खरं तर शिकत आहोत, बरोबर. पर्याय बघूया. अ एडिसन, ब त्याच्या, क होती. क्रियापद काय येईल? होती. हे योग्य उत्तर इथे निवडायचं आहे. तसंच पाठावर आधारित तुम्हाला बघा समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, लिंग, वचन ह्या सर्व स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. त्यावरही तुम्हाला प्रश्न विचारले जातील 2 मार्कांसाठी. इथे मी काही प्रश्न दिलेत बघा. सूचनेनुसार उत्तरांची पुन्हा निवड करायची आहे, कारण बहुपर्यायी प्रश्न आहेत. ऑनलाईन परीक्षा आहे. पहिलाच प्रश्न दिला आहे बघा मी. सुरुवात या समानार्थी शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. 3 पर्याय दिलेत. अ शेवट, ब आरंभ, क अंत. समानार्थी शब्द कोणता येईल? आरंभ. तसंच हलके या विरोधार्थी शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. पुन्हा 3 पर्याय आहेत. अ फुलके, ब जड, क कमजोर. योग्य उत्तर काय येईल? हलकेच्या विरुद्ध जड, बरोबर. तसंच मित्र या शब्दाचे लिंग बदला. लिंग बदला विचारलेलं आहे मी, ओळखा नाही. पर्याय बघा. अमित्रता, ब मैत्रीण, क मैत्रिणी. शब्द नीट बघायचा आहे, तो एकवचनी आहे की अनेकवचनी आहे, त्यानुसारच त्याचं लिंग तुम्ही इथे बदलणार आहात. त्यामुळे इथे उत्तर काय येईल? मित्र, मैत्रीण. आणि वचन बदलावर आधारित प्रश्न बघूया. सवय या शब्दाचे वचन बदला.
पुन्हा खाली पर्याय दिलेले आहेत. अ सवय, ब सवयी, क सवयी. उत्तर काय येईल? नीट समजून मग उत्तर इथे तुम्ही निवडायचं आहे, सवयी. तर बघा, अशा स्वरूपाचे तुम्हाला या सेकंड पिरियडिकसाठी प्रश्न विचारले जातील. तुमची परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. कोणत्याही प्रकारचं लिखाण तुम्हाला करायचं नाही. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी माझ्याकडनं शुभेच्छा. त्याचबरोबर या नवीन वर्षासाठीही माझ्याकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा. तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, निरोगी असं जाओ हीच माझी सदिच्छा. धन्यवाद.